नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी केसर तुमचं स्वागत करतो बायकरन या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण 5th नंबरचा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे, ज्याचं नाव आहे प्रोबॅबिलिटी. आणि प्रोबॅबिलिटीमध्ये आपण ऑलरेडी दोन प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करून घेतलेले आहे. दॅट इज द 5.1 अँड 5.2. सो आजच्या लेक्चरला आपल्याला डिस्कस करायचं आहे इव्हेंट. सो इव्हेंट बद्दल डिस्कस करत असताना सो इव्हेंट सो व्हॉट इज मीन बाय इव्हेंट. सो याचे काही पार्ट आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे, जो की पाठीमागच्या लेक्चरमध्ये. सो प्रोबॅबिलिटी सेट कसे बनवले जातात, सॅम्पल सेट वगैरे, सॅम्पल स्पेस वगैरे ते आपण बघितलेलं आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला इव्हेंट डिस्कस करायचं आहे. सो द आउटकम सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन. इथे आता कंडिशन दिलेलं आहे, काहीतरी अटी दिलेल्या आहेत. आणि जेव्हा एखादा आउटकम कधी होईल, जेव्हा एखादी पर्टिक्युलर कंडिशन फुलफिल होईल, सो त्याला म्हटलं जातं फेवरेबल आउटकम. सो त्याला कन्सिडर केलं जातं दॅट इज द फेवरेबल आउटकम. आता हे फेवरेबल आउटकमचा सेट बनवायचा. अ सेट ऑफ फेवरेबल आउटकम ऑफ अ गिवन सॅम्पल स्पेस इज अन इव्हेंट. ओके. सो जेव्हा फेवरेबल आउटकमचा एक सेट असतो, जो की सॅम्पल सेट मधून बनवलेला आहे, सो त्याला म्हटलं जातं इव्हेंट. सो इव्हेंट इज अ सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. आता हा इव्हेंट जो आहे, तर तो सबसेट असतो सॅम्पल स्पेसचा. सो इव्हेंट आर जनरली डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स. इव्हेंट जे असतात तर ते कॅपिटल लेटर्सनी दाखवतात, जसं कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी, कॅपिटल डी, कॅपिटल ई, समथिंग लाईक दॅट. सो फॉर एक्झाम्पल, इफ टू कॉइन्स आर टॉस. लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केलं होतं, दोन कॉइन टॉस केले तर, किंवा सिंगल कॉइन टॉस केला तर काय प्रोबॅबिलिटी असू शकते, तर ते ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. सो टू कॉइन्स आर टॉस अँड ए इज द इव्हेंट गेटिंग ऍटलिस्ट वन टेल. काय सांगितलंय त्यांनी, जर दोन कॉइन टॉस केले आणि आपल्याला कंडिशन दिली आहे, ए ही एक इव्हेंट आहे ज्याच्यामध्ये काय मिळालंय, ऍटलिस्ट वन टेल मिळालंय. ऍटलिस्ट वन टेल म्हणजे मॅक्झिमम टू टेल असू शकतात. सो देन फेवरेबल आउटकम आर फॉलोज. सो फेवरेबल आउटकम काय असेल मग, एक तर दोन्ही पण टेल असतील, किंवा एक टेल असू शकतो. सो ही कंडिशन जी झाली, सो याला म्हटलं जातं इव्हेंट. सो इव्हेंट ए इज दॅट टेल टेल, टेल हेड, हेड टेल. आणि याचा नंबर जो लिहायचा, तर तो लिहितो आपण एन ब्रॅकेट मध्ये. ए इज इक्वल टू किती आहे, 1 2 3. सो दिस 3. सो असं लिहितं. सो द नंबर ऑफ इलेमेंट in the event A is denoted by n in bracket A, and here n in bracket A is equal to 3, जे की मी वरती पण लिहिलंय. सो असेच एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे. आजच्या लेक्चरमध्ये आपण असेच एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. सो मोर इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. मोर इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा. सो फॉर एक्झाम्पल, फॉर मोर काय दिलेलं आहे, तर टाइप्स ऑफ इव्हेंट दिलेले आहे. सो टाइप्स ऑफ इव्हेंट काय काय. सो सर्टन इव्हेंट और शुअर इव्हेंट, then impossible event, simple or elementary event, then complement complement of an event, mutual exclusive event, and exhaustive event. असे वेगवेगळे टाईप आहेत, जवळपास नियर अबाउट 6 डिफरंट टाईप आहेत इव्हेंटचे. सो इव्हेंट आपल्याला माहिती पाहिजे. ओके. सो पुढे काय दिलेलं आहे बघा, काही सॉल्व एक्झाम्पल दिलेले, त्याच्यावरून आपण हे समजून घेऊ की एक्झाम्पल कसे सॉल्व केले जातात. सो पहिलं एक्झाम्पल काय दिले बघा, टू कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली. एका सोबत एक दोन कॉइन घेऊन टॉस केले. राईट अ सॅम्पल स्पेस. सो दोन कॉइन टॉस केले तर त्याचा सॅम्पल स्पेस काय होतो, हे लास्ट लेक्चरला ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट, सॅम्पल पॉइंटचा नंबर लिहायचा आहे. सो एन ब्रॅकेटमध्ये येस. सो ऑल्सो राईट द फॉलोइंग इव्हेंट इन द सेट फॉर्म अँड राईट द नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट. सो आपल्याला काय करायचंय, तर इव्हेंट दिलेले आहे, तर त्या इव्हेंटचे इव्हेंट लिहायचेत आणि त्याचबरोबर त्याचे सॅम्पल पॉइंट पण लिहायचे. सो फर्स्ट इव्हेंट काय बघा, फर्स्ट कंडिशन काय. सो कंडिशन फॉर इव्हेंट ए काय, गो टू गेट ऍटलिस्ट वन टेल. मिनिमम काय पाहिजे, एक टेल पाहिजे. मॅक्झिमम किती असेल तरी पण चालते, पण मिनिमम एक टेल तरी पाहिजे. ओके. कंडिशन बी काय दिलेली आहे, टू गेट ओनली वन हेड, एक हेड पाहिजे. ओके, ओनली वन हेड. दोन हेड असले चालणार नाही,
आणि हेड नसले तरी चालणार नाही. काय पाहिजे? मिनिमम एक हेड पाहिजे. ओके. कंडिशन फॉर इव्हेंट सी टू गेट मोस्ट वन टेल. ऍट मोस्ट म्हणजे जास्तीत जास्त एक टेल पाहिजे. कमीत कमी किती असले तरी चालतील, इव्हन नसले तरी पण चालतील. ओके. अँड कंडिशन फॉर इव्हेंट डी टू गेट नो हेड. हेड नसला पाहिजे, फक्त टेल पाहिजे. ओके. सो बघा, पहिल्यांदा आपण काय करू, तर दोन कॉइन टॉस केले सायमल्टेनियसली, तर त्याचा सॅम्पल स्पेस किती येतो, म्हणजे यस काय येतो, तर तो बघा इथे दिलेला आहे. एक तर दोन्ही पण हेड असू शकतात, पहिला हेड दुसरा टेल असू शकतो, पहिला टेल दुसरा हेड असू शकतो, किंवा दोन्ही पण टेल असू शकतो. त्याचा सॅम्पल पॉईंट किती आहे? सो एन ब्रॅकेटमध्ये यस इज इक्वल टू 4. ओके, 4 आले. 1 2 3 4, 4 आले. ओके, 4 आले. सो फर्स्ट कंडिशन काय? कंडिशन फॉर इव्हेंट ए. काय इव्हेंट ए साठी काय कंडिशन आहे? तर इव्हेंट ए साठी कंडिशन आहे ऍटलिस्ट वन हेड. आता वन हेड कुठे आहे? इथे दोन हेड. ऍटलिस्ट वन हेड म्हणजे कमीत कमी एक हेड पाहिजे. जास्तीत जास्त किती असले तर चालतील, म्हणजे हे चालेल, इथे एक हेड आहे हे चालेल, इथे एक हेड आहे हे चालेल, इथे एक पण हेड नाहीये म्हणजे हे चालणार नाही. म्हणजे हे तीन लिहून घेऊ एच्या पुढे. बघा, ए ब्रॅकेटमध्ये एच 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 टी टी एच लिहिले. किती झाले? 1 2 3. सो सॅम्पल पॉईंट किती आला? एन ब्रॅकेटमध्ये एस, एन ब्रॅकेटमध्ये ए इज इक्वल टू 3. ओके. सो दुसरी कंडिशन काय दिली? कंडिशन फॉर इव्हेंट बी ओनली वन हेड. आता ओनली वन हेड विचारलंय, कमीत कमी एक हेड पाहिजे. हा चालणार नाही, हा चालेल, हा चालेल, हा चालणार नाही. म्हणजे बघा, इथे दिलंय बी एच टी टी एच. किती झाले? मिनिमम 2 झाले. एन ब्रॅकेटमध्ये बी बरोबर 2. ओके. त्याच्यानंतर थर्ड कंडिशन काय दिली? सो कंडिशन फॉर इव्हेंट सी. इव्हेंट सी साठी काय कंडिशन दिली? ऍट मोस्ट वन टेल. मॅक्झिमम जास्तीत जास्त एक टेल पाहिजे. कमीत कमी किती असलं तरी चालेल, नसलं तरी पण चालेल. म्हणजे बघा, हा पण चालेल, हा चालेल, हा चालेल. इथे दोन टेल आहेत, हा चालणार नाही. म्हणजे बघा, एच 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 टी टी एच हे लिहिलं. सो एन ब्रॅकेटमध्ये सी बरोबर 3. देन नेक्स्ट काय? कंडिशन फॉर इव्हेंट डी नो हेड. आता हेड नकोय, एक पण नकोय. मग इथे हेड आहे, हा चालणार नाही. इथे हेड आहे, हे चालणार नाही. इथे हेड आहे, हा चालणार नाही. इथे हेड नाहीये, म्हणजे एकच. सो डी दॅट मीन्स टेल टेल. सो किती आलं? एकच आलं. सो सॅम्पल पॉइंट किती आला? 1. सो या पद्धतीने आपल्याला ज्या काही कंडिशन दिलेल्या आहेत, ज्या अटी दिलेल्या आहेत, तर त्याला पकडून किंवा त्याला त्याला बघून आपल्याला काय करायचंय, तर इथे आन्सर काढायचं आहे. असा होता, इतका सिंपल क्वेश्चन आहे. चला दुसरा क्वेश्चन काय बघू. अ बॅग कंटेन 50 कार्ड्स. एका बॅग मध्ये 50 कार्ड आहेत. इच कार्ड बियर ओनली वन नंबर. प्रत्येक कार्डवरती एक नंबर लिहिलेला आहे, 1 पासून तर 50 पर्यंत. वन कार्ड इज ड्रॉन ऍट रॅन्डम फ्रॉम द बॅग. बॅग मधून एक कार्ड काढायचंय. राईट द सॅम्पल स्पेस. ऑल्सो राईट द इव्हेंट ए बी अँड फाइंड द नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट. काय करायचंय? प्रत्येक वेळेस एक कार्ड काढायचं. किती पॉसिबिलिटी असू शकतात? तर 50 वेळेस 50 कार्ड काढू शकतो. म्हणजे सॅम्पल स्पेस कसं होईल? 1 2 3 4 5 अप टू द 50 पर्यंत. म्हणजे सॅम्पल पॉईंट किती असेल? 50. ओके. कंडिशन काय बघा? कंडिशन ए आहे, द नंबर ऑन द कार्ड इज डिव्हिजिबल बाय 6. म्हणजे असा नंबर पाहिजे जो 6 आणि डिवाइड झाला पाहिजे. मग 6 ने डिवाइड करायचा असेल तर 6चा टेबल लिहायचा, 6चा पाडा लिहायचा. 6 6 1 6 2 12 6 3 18. 6 1 जार 6 6 2 जार 12 वगैरे. ओके. आणि दुसरी कंडिशन काय? इव्हेंट बी काय? द नंबर ऑन द कार्ड इज कम्प्लीट स्क्वेअर. कम्प्लीट स्क्वेअर पाहिजे. कम्प्लीट स्क्वेअर असलेला कुठला पार्ट आहे? ओके. मग 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, देन 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25, 6 चा स्क्वेअर 36, 7 चा स्क्वेअर 49. ओके. 49 पर्यंतच आपल्याला 50 पर्यंतच घ्यायचं ना. 49 च्या पुढे लिहिता येणार नाही. सो हे नंबर लिहायचे. बघूया आपण काय केलंय सोल्युशन मध्ये. आता सोल्युशन दिलंय बघा. सोल्युशन मध्ये काय दिलंय? सॅम्पल स्पेस लिहायचं. किती पासून आहे सॅम्पल स्पेस? 1 पासून तर 50 पर्यंत. म्हणजे टोटल सॅम्पल स्पेस किती झाला? सॅम्पल पॉईंट म्हणतात त्याला. सो किती झाले? 50. सो फर्स्ट कंडिशन इव्हेंट ए. कंडिशन काय? नंबर इज डिव्हिजिबल बाय 6. 6चा पूर्ण टेबल लिहायचं. ओके. सो बघा, 6 12 18 24 30 36 42 48 50 पर्यंतच लिहायचं आपल्याला, कारण मॅक्झिमम नंबर किती आपल्या इथं 50 आहे. सो किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8. सो नंबर सॅम्पल नंबर किती आला? सॅम्पल पॉईंट किती आला? 8.
ओके. दुसरं काय दिलंय? सो कंडिशन फॉर इव्हेंट बी. बी साठी कंडिशन काय दिलेली आहे? द नंबर ऑन द कार्ड इज कम्प्लीट स्क्वेअर. कम्प्लीट स्क्वेअर पाहिजे, म्हणजे इथे स्क्वेअर काढायचे. 50 पर्यंत नंबर आला पाहिजे. मग 1 चा स्क्वेअर किती आहे? 1. 2 चा स्क्वेअर 4. 3 चा स्क्वेअर 9. 4 चा स्क्वेअर 16. 5 चा स्क्वेअर 25. 6 चा स्क्वेअर 36. 7 चा स्क्वेअर 49. आता 49 च्या पुढे गेल्यानंतर 8 चा स्क्वेअर तर त्याच्या पुढे जाईल 50 च्या पुढे. मग आपल्याला 50 च्या पुढे घ्यायचा नाही. ओके. तर हे आपल्याला माहिती पाहिजे. देन काही क्वेश्चन आहे का? हँड राईज केलेला आहे. जर काही क्वेश्चन असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका. ओके. सो नंबर किती झाले बघा? 1 2 3 4 5 6 7. सो एन ब्रॅकेट मध्ये बी इज इक्वल टू किती झाला? 7. ओके. सो आपण काय केलं इथे फक्त की 50 पर्यंत जेवढे काही पॉसिबल आउटकम आहेत तर ते इथे घेतलेले आहेत अकॉर्डिंग टू दर कंडिशन. ओके. त्या कंडिशन नुसार. ओके. सो इथे आपला आन्सर मिळालाय 7. तर इथे सेकंड क्वेश्चन कंप्लीट झाला आपला. देन थर्ड क्वेश्चन आपण बघूया. जे सॉल्व क्वेश्चन मधला थर्ड क्वेश्चन काय? अ सॅनिटेशन कमिटी, एक स्वच्छता कमिटी तयार करायची आहे ऑफ 2 मेंबर्स. त्या कमिटीमध्ये किती मेंबर पाहिजे? 2 मेंबर पाहिजे. इज टू बी फॉर्म फ्रॉम 3 बॉईज अँड 2 गर्ल्स. आता त्याच्यासाठी लोक किती इच्छुक आहेत? तर 3 मुलं इच्छुक आहेत आणि 2 मुली इच्छुक आहेत. सो राईट द सॅम्पल स्पेस. एस लिहायचा आहे. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट. सॅम्पल पॉइंट लिहायचं. सो ऑल्सो राईट द फॉलोइंग इव्हेंट इज सेट फ्रॉम द नंबर अँड सॅम्पल पॉइंट. आता याचे काय लिहायचे? इव्हेंट पण लिहायचे आणि त्याचे सॅम्पल पॉइंट पण लिहायचे. ओके. सो फर्स्ट कंडिशन काय दिली आहे? कंडिशन इव्हेंटसाठी ए इव्हेंटसाठी काय कंडिशन दिली आहे? ऍटलिस्ट 1 गर्ल मस्ट बी मेंबर ऑफ द कमिटी. कमीत कमी एक मुलगी पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन काय दिली इव्हेंट बी साठी? कमिटी मस्ट बी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. अशी कमिटी बनवा ज्याच्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी येईल. त्याच्यानंतर कंडिशन फॉर इव्हेंट सी. कमिटी मस्ट बी ऑफ बॉय ओनली. फक्त मुलांची कमिटी बनवा. आणि कंडिशन डी इव्हेंटसाठी काय दिली आहे? ऍट द मोस्ट 1 गर्ल शुड बी मेंबर. मॅक्झिमम एक, जास्तीत जास्त एक मुलगी तरी पाहिजे कमिटीमध्ये. ओके. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं? तर जे बॉईज आहे तर ते 3 बॉईज आहेत. मग एकाला नाव दिलं B1, दुसरा आहे B2 आणि तिसरा आहे B3. आणि गर्ल्सला नाव दिलं G1 आणि G2. म्हणजे पहिली मुलगीला G1, दुसऱ्या मुलीला G2. सो आउट ऑफ दिस बॉय अँड गर्ल्स अ सॅनिटेशन कमिटी ऑफ 2 मेंबर्स. काय करायचंय? तर याच मुलांमधून आणि मुलींमधून आपल्याला काय करायचं? सॅनिटेशन कमिटी म्हणजे स्वच्छता कमिटी बनवायची, समिती बनवायची आहे 2 मेंबरची. सो अगोदर यस लिहून घेऊ. यस मग कसा आहे? तर बघा, या B1 सोबत हा B2 घेऊ, या B1 सोबत हा B3 घेऊ. म्हणजे बघा, B1 सोबत एक, B3 सोबत एक. त्याच्यानंतर या B2 सोबत हा B1 घेऊ आणि हा B3 घेऊ. सो बघा, B2 सोबत B3 आणि या B2 सोबत B2 सोबत B1 जर घेतलं तर डबल होईल ना. बघा इथे इथे झालेलं ऑलरेडी, ते घ्यायची गरज नाही. मग त्याच्यानंतर या B3 सोबत परत आपण हे जर घेतलं तर रिपिटेशन होईल. मग आपण काय केलं? या B1 सोबत हा G1 घेऊ, B1 G1. त्याच्यानंतर हा B1 सोबत G2 घेऊ, B1 G2. त्याच्यानंतर या B1 सोबत B3 आहे का? नाहीये. संपला विषय. त्याच्यानंतर या B2 सोबत B1 घेऊ, G1 घेऊ आणि B2 सोबत G2 घेऊ. त्याच्यानंतर या B3 सोबत G1 घेऊ आणि B3 सोबत G2 घेऊ आणि या G1 सोबत G2 घेऊ यांच्यामध्ये. सो टोटल आपला सॅम्पल स्पेस बनला. किती बनले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सो आपला नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट किती बनले? 10 चा बनला. ओके. इथे आपण ही पूर्ण कमिट्या ज्या आहेत तर त्या फॉर्म केलेल्या आहेत. मॅक्झिमम पॉसिबल आउटकम. ओके. आता आपल्याला काय करायचं? याच्यातून आपल्याला हा जो आपला यस बनलेला आहे तर या यस मधून आपल्या कंडिशन फुलफिल करायच्या. ओके. तर मी थोडस याला वरती घेतो म्हणजे आपल्याला खाली जागा मिळेल, क्वेश्चन दिसतील. ओके. ओके. तर बघा काय करायचं. सो पहिली कंडिशन काय? ऍट लिस्ट 1 गर्ल शुड इन द कमिटी. कमीत कमी एक मुलगी पाहिजे. आता बघा, इथे मुलगी नाहीये, इथे मुलगी नाहीये, इथे मुलगी नाहीये, इथे मुलगी आहे, इथे मुलगी आहे, इथे एक मुलगी आहे, इथे एक मुलगी आहे, इथे मुलगी आहे.
इथे पण मुलगी आहे, इथे मात्र दोन्ही पण मुली आहे. पण त्यांनी काय म्हटलं, ऍटलिस्ट वन गर्ल्स, म्हणजे जास्तीत जास्त किती चालेल, कमीत कमी एक सांगितले, जास्तीत जास्त चालेल. सो हे पण चालेल. सो किती झाले बघा, 1 2 3 4 5 6 7. सो बघा, हेच पॉइंट इथे लिहिलेले आहेत. म्हणजे आपले एन ब्रॅकेटमध्ये एस किती आलं, 7. म्हणजे आपला हा क्वेश्चन पण इथे आपला सॉल्व्ह झाला. मिनिमम त्यांनी काय म्हटलंय, ऍटलिस्ट वन गर्ल शुड बी इन द कमिटी. ऍटलिस्ट वन म्हणजे मॅक्झिमम किती पण चालतील, ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी, कमीत कमी एक मुलगी पाहिजे, जास्तीत जास्त किती लिहू शकतो आपण. खूप सारे विद्यार्थी म्हणतात की सर हे प्रश्नच समजत नाही. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप सोपे असतात, फक्त तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जर तुम्ही अशा क्वेश्चनची खूप सारी प्रॅक्टिस केली तर हा जो चॅप्टर आहे, तर हा आपला हातातला चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये कुठलाही फॉर्म्युला वापरायची गरज नाहीये तुम्हाला, काहीही करायचं नाहीये, कुठे आकडेमोड करायची नाहीये, कुठलं कॅल्क्युलेशन करायचं नाहीये, तुम्हाला इझिली मार्क मिळतील. त्यामुळे स्टेट बोर्डला जर मॅथ फर्स्ट मध्ये जर जास्त मार्क मिळवायचे असेल तर हा चॅप्टर तुमच्या हातातला चॅप्टर आहे. जास्त मार्क देऊन जाणारा चॅप्टर आहे. कमी अभ्यासात जास्त मार्क मिळवणारा चॅप्टर आहे. आणि त्यामुळे हा चॅप्टर व्यवस्थित समजून घ्या, याच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. चला, दुसरा इव्हेंट काय दिलाय बघा, कंडिशन फॉर इव्हेंट बी. काय म्हटलंय, दॅट वन बॉय अँड वन गर्ल शुड बी इन द कमिटी. असं बघायचे, असे कुठले कंडिशन आहे त्याच्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे. बघा, इथे दोन्ही पण मुलं आहे म्हणजे चालणार नाही, इथे दोन्ही मुलं आहेत चालणार नाही, इथे पण दोन्ही मुलं आहेत चालणार नाही, इथे एक मुलगा एक मुलगी आहे, एक मुलगा एक मुलगी आहे, एक मुलगा एक मुलगी, एक मुलगा एक मुलगी, एक मुलगा एक मुलगी, एक मुलगा एक मुलगी, इथे दोन्ही मुले चालणार नाही. काय झालं मग, 1 2 3 4 5 6. बघा इथे लिहिलेत का, 6 लिहिलेले आहेत. म्हणजे आपला हा सेकंड क्वेश्चन पण सॉल्व्ह झाला. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन काय दिलं बघा, कंडिशन फॉर इव्हेंट सी इज दॅट देअर शुड बी ओनली बॉय इन द कमिटी. ओनली बॉय, एकच मुलगा आहे. ओके, एकच मुलगा नाही, दोन्ही पण मुलं आहेत. मग दोन्ही पण मुलं असलेली कमिटी कुठली आहे बघा, तर बघा पहिलीच आहे, 1 2 3 या कमिटीमध्ये फक्त मुलं आहेत, बाकीकडे सगळीकडे गर्ल्स आहेत. म्हणजे हेच लिहायचं आपल्याला फक्त B1 B2 B1 B3 आणि B2 B3. सो इथे बघा, इथे दिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर थर्ड जी कंडिशन दिलेली आहे, सो कंडिशन फॉर इव्हेंट डी इज दॅट देअर कॅन बी मोस्ट वन गर्ल इन द कमिटी. सो काय म्हणलंय, मोस्ट वन गर्ल म्हणजे मॅक्झिमम एक मुलगी पाहिजे, कमीत कमी नसली तरी चालेल. ओके, बघा, गर्ल कुठं नाहीये, इथे नाहीये गर्ल, इथे नाहीये, इथे नाहीये, इथे एक आहे, 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 पण इथे दोन आहे म्हणजे हे नाही चालणार. दोन मुली नकोय, एकच मुलगी पाहिजे, मॅक्झिमम एक मुलगी. किती होईल, 1 2 3 4 5 6 7 8 9. सो बघा, इथे हे सगळं लिहिलेलं आहे आणि इथे आपला नंबर ऑफ पॉइंट जो आहे, एलिमेंटल पॉइंट जो आहे, सॅम्पल पॉइंट जो आहे, तर तो दिलेला आहे नाही. ओके, तर हे लक्षात ठेवा. सो पुढे दिलेला आहे एक्झाम्पल. काय म्हटलंय, सो 2 डायस आर रोल्ड, राईट द सॅम्पल स्पेस एस अँड द नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट एन ब्रॅकेटमध्ये एस. सो शुड also write event the number of sample point in the event according to the given condition. ओके, काय केलंय, तर 2 डायस रोल केल्यात, 2 फासे फेकलेले आहेत आणि आपल्याला आपण काल बघितलं होतं, 2 फासे जर फेकले तर त्याचा सॅम्पल इव्हेंट काय असेल. ओके, सॅम्पल स्पेस काय असेल, ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे आपण लास्ट लेक्चरला. सो इव्हेंट काय दिले, कंडिशन काय दिले बघा, सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर फेस इज अ प्राईम नंबर. आता प्राईम नंबर कुठले कुठले आहेत, तर असे प्राईम नंबर की ज्या त्या संख्येने त्याच संख्येला जर भाग जात असेल तर त्याला म्हटलं तर प्राईम नंबर. जसं की 1 देन 2 3 5 7 देन 11 13, हे जे आहे तर हे प्राईम नंबर आहे. त्याच्यानंतर सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर फेस इज मल्टिप्लाय 5. आता 5 ने मल्टिप्लाय होणारे नंबर हे वरती येणाऱ्या नंबरची बेरीज असली पाहिजे. म्हणजे 5 10 15 20 25 30. ओके, त्याच्यानंतर सम ऑफ द डिजिट, बेरीज, अंकांची बेरीज जो वरती येतील ते, तर त्यांची काय झाली पाहिजे, 25 झाली पाहिजे, 25 बेरीज झाली पाहिजे. अँड डिजिट ऑन द अप्पर फेस ऑन फर्स्ट डाय
इज लेस दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. जे पहिल्या डायसचा नंबर हा छोटा असला पाहिजे, दुसऱ्या डायचा नंबर जास्त असलेला पाहिजे. ओके. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तर 2 डाय रोल केले तर त्याचा आपल्याला सॅम्पल स्पेस लिहून घ्यायचं. ओके. तर बघा इथे लिहून दिलेलं आहे सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस इथे लिहून दिलेलं आहे. काय सॅम्पल स्पेस बघा. सो यस इज इक्वल टू हा पूर्ण 36 नंबरचा सॅम्पल स्पेस दिलेला आहे, आपण कॉल बघितलं होतं. सो फर्स्ट याच्यावरती 1, दुसऱ्या याच्यावरती पण 1. सो 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. त्याच्यानंतर सेकंड, फर्स्ट याच्यावरती जर सेकंड आलं तर सेकंड याच्यावरती येऊ शकतो 1. सो 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. त्याच्यानंतर 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6. त्याच्यानंतर 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6. त्याच्यानंतर 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6. देन 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6. असे टोटल किती आले नंबर 36. हा झाला आपला सॅम्पल स्पेस. आता त्यांनी पहिला काय दिलंय, द फर्स्ट इव्हेंट ई, द सम ऑफ द डिजिट ऑफ द अप्पर फेस इज द प्राईम नंबर. प्राईम नंबर पाहिजे. प्राईम नंबर किती मी तुम्हाला सांगितलं, 1 2 1 नाही 2 3 5 7 11 13. एवढी ऍडिशन आली पाहिजे. ओके. एवढी ऍडिशन आली पाहिजे, सम आली पाहिजे. बघा ते 1 1 2 येतं म्हणजे हा येईल, इथे 3 येतं हा येईल, इथे 4 येतं हे नाही येणार, इथे 5 येतं हा येईल, इथे 6 येतं नाही येणार, 7 येतं नाही येणार, इथे 3 4 5 6 7 8. इथे 3 + 1 4 नाही येत, 3 + 2 5 येतं, 3 + 3 6 नाही येत, 3 + 4 7 येतं, 8 नाही, 9 नाही, देन 5 6 7 8 9 10 6 7 8 9 10 11, then 7 8 9 10 11 12. आता बघा हे नंबर लिहिले 1 and 1 1 and 2 1 and 4 then 1 and 6. अरे 7 येतात ना, 7, then 5 2 and 1 2 and 3 2 and 5, then 3 and 2 3 and 4, then 4 and 1 4 and 3, then 5 and 2 5 and 6 6 and 1 5 and 6 and 5. ओके. सो टोटल किती नंबर झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. सो बघा इथे नंबर लिहिले 14 आणि जे वरती मी करेक्ट केलेले तर ते नंबर इथे लिहिलेले आहेत. सो या पद्धतीने आपला फर्स्ट इव्हेंट कंप्लीट झाला. त्याच्यानंतर सेकंड इव्हेंट. सेकंड इव्हेंट मध्ये काय सांगितलंय बघा, सेकंड इव्हेंट साठी काय कंडिशन आहे, द सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेस इज मल्टिप्लाय 5. सो 5 ला मल्टिप्लाय झालं पाहिजे. सो 5 10 15 20 25 30. सो याची एवढे मल्टिप्लाय झालं पाहिजे. सो बघा 1 into 1 1 येतं, 1 into 2 2 येतं, 1 into 3 3 येतं, जे इथे फक्त एवढा येईल. इज इट राईट? सॉरी सम केले ना, सम सम सॉरी. सो 1 + 1 2 1 + 2 3 1 + 3 3 1 + 4 5 6 7 नाही येत, 3 4 5 6 7 8 4 5 6 7 8 9 5 6 7 8 9 10 6 7 8 9 10 7 8 9 10. ओके. एवढेच जेवढे मी नंबर लिहिले तसे. सो 1 2 3 4 5 6 7. बघा बरं हे सगळे नंबर इथे आहे का? ओके. त्यांची बेरीज करायची आहे फक्त, बाकी काही नाही. बघा इथे नंबर आले 7.
म्हणजे आपली सेकंड इव्हेंट पण आपला काय झाला, फुलफिल झाला. त्याच्यानंतर थर्ड इव्हेंटसाठी काय सांगितलंय? थर्ड इव्हेंटसाठी काय सांगितलंय? इव्हेंट द सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेस इज, म्हणजे बेरीज किती आली पाहिजे दोन्ही याची? 25. आता लास्टचा जर आपण जर बघितलं तर 6+6 12 येतं. ओके, 6+6 किती येतं? 12. सगळ्यात मोठी संख्या 12 येते, याच्यापेक्षा पुढे बनणारच नाही. ओके, म्हणजे याचा अर्थ काय? तर 25 ऍडिशन असलेली, सम असलेला एकही नंबर नाही आहे, आणि म्हणून जी इज इक्वल टू नल. ओके, म्हणजे जी एन ब्रॅकेट जी इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर लास्ट इव्हेंट जो दिलेला आहे तर तो काय आहे? इव्हेंट एच, द नंबर ऑफ अप्पर फेस फर्स्ट डाय इज लेस दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. म्हणजे पहिल्याचा नंबर छोटा आला पाहिजे, दुसऱ्याचा मोठा आला पाहिजे. ठीक आहे, बघूया. पहिल्याचा छोटा, दुसऱ्याचा मोठा. इथे सेम आलाय म्हणजे हे लिहिणार नाही. इथे आहे, इथे आहे, हे आहे, हे आहे, हे आहे. त्याच्यानंतर इथे नाहीये, हा आहे, नाही हा पण नाहीये, हा आहे, हा आहे, हा आहे, हा आहे, हा नाहीये, हा नाहीये, हा नाहीये, हा आहे, हा आहे, आहे. म्हणजे बघा, पहिला छोटा, दुसरा मोठा. त्याच्यानंतर हा नाहीये, हा आहे, हा आहे. त्याच्यानंतर हा नाहीये, हा आहे. त्याच्यानंतर हा पूर्ण नाहीये. किती नंबर आलेत बघा? सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. हे नंबर लिहून काढायचे. आपलं इथे कंप्लीट होईल. बघा इथे किती 15 म्हटलं होतं. बघा, नंबर ऑफ टोटल 15. सो हे झाले आपलं आन्सर, जे आपण सिलेक्ट केलं होतं ते आलं इथे आन्सर. ओके, इतके सिंपल क्वेश्चन असतात. प्रॅक्टिस सेट पुढे दिलेला आहे आपल्याला, प्रॅक्टिस सेट 5.3, ज्यातला आपण फर्स्ट एक्झाम्पल आता सॉल्व्ह करून घेणार आहे. बाकीचे एक्झाम्पल सेम आहेत जे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. जर तुम्हाला नाही सॉल्व्ह झाले तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये मला सांगा की सर एक्झाम्पल सॉल्व्ह होत नाहीये, पण नेक्स्ट लेक्चरला ते सॉल्व्ह करून घेऊ. पण ट्राय करायचंय, तुम्ही सॉल्व्ह करायचे. जर तुमचा रिप्लाय आला की सर सॉल्व्ह होत नाहीये, तुम्ही सॉल्व्ह करून दाखवा, तर मी मात्र पुढच्या लेक्चरला घेईन. अदरवाईज मी ते घेणार नाही. ओके, त्यामुळे तुम्हाला हे सॉल्व्ह करून बघायचे आहे. ट्राय करा, नाही झाले तर मी आहेच, पण तुम्ही ट्राय केलं पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे. चला, सो प्रॅक्टिस सेट 5.3 काय दिलंय बघा. सो फर्स्ट दिलंय, राईट सॅम्पल स्पेस यस अँड द सॅम्पल पॉइंट एन इन ब्रॅकेट यस. आपल्याला सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉइंट लिहायचंय फॉर इच फॉलोइंग एक्सपेरिमेंट. सो ऑल्सो राईट इव्हेंट ABC in the set and the right sample point n in bracket A, n in bracket B, n in bracket C. सो पहिला इथे दिलेला आहे. फर्स्ट काय दिलंय? वन डाय इज रोल्ड. ठीक आहे, पहिला डाय इथे रोल केलेला आहे. आपण काय करू, त्याचा सॅम्पल स्पेस एकदा लिहून घेऊ. ओके, सो सॅम्पल स्पेस लिहून घेऊ आपण एकदा. सो काय दिलंय? यस इज इक्वल टू वन डाय रोल. मग वन डाय रोल जर केला तर काय होतं? वन डाय रोल केला तर काय होतं? सो 1 2 3 4 5 आणि 6 हे कंडिशन येतो. सो नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट किती येतं? 6. ओके, सो फर्स्ट इव्हेंट काय दिलाय? सो इव्हेंट फर्स्ट, इव्हेंट वन काय दिलाय आपल्याला? इवन नंबर ऑन अप्पर फेस. इवन नंबर ऑन अप्पर फेस. ओके, सो ए इज इक्वल टू, आता इवन नंबर 1 to 6 मध्ये इवन नंबर कोणकोणते आहे? ओके, इवन नंबर कोणते आहे? सो 2 4 6. ओके, इवन नंबर आहे. मग आपण काय लिहिलं? सो 2 4 6 दॅट इज द इवन नंबर. सो किती झाले? 1 2 3. सो एन इन ब्रॅकेट ए इज इक्वल टू 3. त्याच्यानंतर सेकंड इव्हेंट काय दिलाय बघा? इव्हेंट बी, त्याला इव्हेंट ए म्हणू. सो इव्हेंट बी काय दिलाय? ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. ऑड नंबर ऑन अप्पर फेस. ओके, ऑड नंबर लिहायचे आता आपल्याला. आता ऑड नंबर काय, जे याच्यातून सुटले तर ते लिहायचे. सो बी इज इक्वल टू 1 3 5.
सो n इन ब्रॅकेट b इज इक्वल टू 3. त्याच्यानंतर थर्ड इव्हेंट काय दिला बघा. सो इव्हेंट थर्ड सी काय दिलंय, प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस. प्राईम नंबर ऑन अप्पर फेस. ओके. प्राईम नंबर, आता प्राईम नंबर काय तर आपल्याला माहिती आहे, मागच्याच एक्झाम्पल मध्ये आपण सॉल्व्ह केलंय. सो कुठले कुठले एक्झाम्पल आहेत. सो सी इज इक्वल टू कुठले कुठले आहेत असे की ज्याला त्याच संख्येने भाग जातो. सो ते आहेत 2, 3 आणि 5. ओके, 2, 3, 5 हे नंबर आहेत. मग n इन ब्रॅकेट सी इज इक्वल टू किती आलं, 3. सो याचा सुद्धा आन्सर काय आलं, 3 आलं. सो दिस इज द आवर आन्सर. ओके, हे आपले आन्सर आहे. असेच आपल्याला सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ असे एक्झाम्पल दिलेले आहेत, जे तुम्ही सॉल्व्ह करा. नाही सॉल्व्ह झालं तर नेक्स्ट लेक्चरला आपण सॉल्व्ह करून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक जो होता तर तो खूप इझी चॅप्टर आहे, खूप इझी टॉपिक आहे. फक्त समजून घेणं गरजेचं आहे, खूप समजणं महत्वाचं आहे. आणि तुम्हाला याच्यावरचे एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह होतील, कारण इथे कुठलेही कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाहीये. भेटूया विद्यार्थी मित्रांनो आपण परत नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करा आणि काही डिफिकल्टी वाटली तर चॅट बॉक्समध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय. हॅपी लर्निंग. टेक केअर.